रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, समाजात वावरत असताना आपण प्रत्येक घरात बघतो की प्रत्येक घरातले नवरे समजतात की बायको ही दिवसभर घरात बसून असते. तिला कुठं काय काम असतं, ती आरामच तर करत असते. दोस्तांनो, मला फक्त त्या लोकांसाठी सांगायचं आहे की दादानो, तुम्ही फक्त एक दिवस तिला घराच्या कामातून सुट्टी देऊन बघा. घराची काय हालत होते. ती सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असते. हे तेव्हा तुम्हाला समजेल, सुखी संसार हा तोच होतो जिथं नवरा बायको हे एकमेकांना समजून घेत असतात. जसा पुरुष हा बाहेर जाऊन कमावत असतो, तशी स्त्री सुद्धा आपला पूर्ण वेळ देऊन त्या घराला घरपण देत असते. पण अनेक लोकांना हे समजत नाही. दोस्तांनो, संसार सुखाचा हवा असेल, संसार हा चांगला करायचा असेल तर निश्चित हे सुविचार आपल्याला मदत करतील. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधीच गैरसमज होणार नाहीत. प्रेम हे होत नसतं. प्रेम हे करावं लागतं. आपलं असं कोणी नसतं. आपलंसं करावं लागतं. आपल्या जवळच्या माणसांसाठी नेहमी वेळ काढा. नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसं नसतील. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याचे कर्तव्य पार पाडायला शिकली पाहिजे. तेव्हाच त्या हक्काला किंमत असते. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा, तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. ज्या हक्कानं आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्कानं आपलं प्रेम व्यक्त करा. नातं तोडणं सोपं असतं, पण ते पुन्हा जोडणं खूप अवघड असतं. निर्मळ मनानं बनवलेलं नातं कधीच तुटणार नाही. नात्यामध्ये प्रेम निर्माण केल्यावर ते नातं कधीच धोका देणार नाही. नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ. ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो. डोळ्यातून प्रेम पाझरतं आणि दोन जीव एक होतात. नशीब आणि बायको जरी त्रास देत असले तरी पण जेव्हा ते सोबत असतात तेव्हा ते आयुष्य बदलून टाकत असतात. नवरा असतो म्हणून आयुष्य झकास वाटत असतं. त्याच्याशिवाय शृंगारही भाकास वाटत असतो. बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नाही. नवरा बायकोच्या नात्यात चुका या दोघात सांगायच्या असतात आणि कौतुक चार चौघात करायचं असतं. तेव्हा नवरा बायकोचा संसार हा सुखाचा होत असतो. पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते.
बायको मंद असते, बायको डोकेदुखी असते, बायको डोक्यावरचा ताण असते, असं सरास ऐकायला मिळतं. पण माणूस हे विसरतो की वेळ पडली तर बायको आई होते, बाबा होते. ती सगळं काही करते ज्यामुळं तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. ती रक्ताची नसली तरी तुमच्यासाठी रक्ताची नाती तयार करत असते. वडिलांनंतर आपली जो काळजी करतो, आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही, त्याला नवरा म्हणतात. जगात हजारो नाती तयार करा, पण त्या हजारो नात्यात एक नातं असं तयार करा की जेव्हा हजारो विरोधात जातील तेव्हा ते एक नातं तुमच्या सोबत असेल. ते म्हणजे बायको. नवरा तो नवराच असतो. कितीही भांडण झालं तरी मायेनं तोच जवळ घेतो. ती खुश असेल तर संसारात गोडी असते, नाहीतर संसार म्हणजे भरकटलेली होडी असते. तुमचं जीवन हे एकाच पिढीपुरतं असतं, परंतु तुम्ही केलेलं चांगलं कार्य हे पिढ्यानपिढ्या राहत असतं. कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी कधीच वाईट होऊ नका, कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. कधी कोणाला आपल्यापेक्षा लहान समजू नका, कारण प्रत्येक लहान एक ना एक दिवस मोठा होतो आणि प्रत्येक मोठा हा कधीतरी म्हातारा होतो. काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे आपले जिवलग होत असतात. जीवनात वेळेअभावी संगत सुटली तरी सुटू द्या, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी असते.